नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे महानगरपालिका निवडणुकांकडे. पण या निवडणुकांमध्ये आपण नेहमी एक शब्द ऐकतो, तो म्हणजे प्रभाग रचना. एका प्रभागात 4 नगरसेवक कसे असतात? अ, ब, क, ड म्हणजे नक्की काय? आणि एका मतदाराला किती मते द्यावी लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. प्रभाग म्हणजे काय? महानगरपालिका क्षेत्र हे खूप मोठे असते. प्रशासकीय सोयीसाठी या शहराचे छोटे-छोटे भाग केले जातात. त्यांना वॉर्ड किंवा प्रभाग म्हणतात. एकल वॉर्ड पद्धत. यात एका वॉर्डमधून एकच नगरसेवक निवडला जातो. बहुसदस्यीय प्रभाग पद्धत. महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी ही पद्धत लागू केली आहे. यात 3 किंवा 4 वॉर्ड एकत्र करून एक प्रभाग बनवला जातो. यालाच प्रभाग रचना म्हणतात. 4 सदस्यांचा प्रभाग अ, ब, क, ड कसा काम करतो? समजा तुमच्या एरियात 4 वॉर्डांचा मिळून एक प्रभाग बनवला आहे. तर त्या प्रभागात 4 जागा असतील, ज्यांना अ, ब, क आणि ड असे म्हटले जाते. आरक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे. या चारही जागांवर आरक्षण वेगळे असू शकते. निवडणूक एकाच प्रभागातून 4 वेगवेगळे नगरसेवक निवडून दिले जातात. जरी ते एकाच प्रभागाचे असले तरी त्यांचे वॉर्ड अंतर्गत भाग विभागलेले असू शकतात. मतदाराने मतदान कसे करायचे? खूप लोकांना गोंधळ होतो की मला एक मत द्यायचे की 4. जेव्हा 4 सदस्यांचा प्रभाग असतो तेव्हा ईव्हीएम मशीनवर तुम्हाला प्रत्येक गटासाठी अ, ब, क आणि ड एक अशा प्रकारे एकूण 4 मते द्यावी लागतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या 4 वेगवेगळ्या उमेदवारांना मतदान करू शकता. जर तुम्ही 4 पेक्षा कमी मते दिली तरी तुमचे मत ग्राह्य धरले जाते, पण नियमानुसार तुम्ही 4 मते देऊ शकता. प्रभाग रचनेचे फायदे आणि तोटे. फायदे: विकास कामे मोठ्या स्तरावर होतात, कारण एकाच भागात 4 नगरसेवक लक्ष देऊ शकतात. तोटे: जबाबदारी निश्चित करण्यात कधी-कधी अडचण येते की नक्की कोणत्या नगरसेवकाने कोणते काम करायचे. तर मित्रांनो, ही होती महानगरपालिकेची प्रभाग रचना. सध्याच्या राजकीय निर्णयानुसार ही सदस्य संख्या 3 किंवा 4 असू शकते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.